आज होणारं सेशन अतिशय जबरदस्त, अतिशय पॉवरफुल तुमच्यासाठी असणार आहे, प्रत्येक लीडरसाठी असणार आहे. आय होप आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर आहे, माझा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके, ग्रेट मॉर्निंग. येस, चलो. तर ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे कॅमेराज ऑन करा, ज्यांना ज्यांना पॉसिबल नाही कॅमेरा ऑफ ठेवले तरी चालते. ट्रॅव्हलिंग मध्ये असाल तर फक्त कॅमेरा ऑफ ठेवण्याची परमिशन आहे. आज होणारं लीडर्स क्रिएशनचा प्रोग्राम आहे, लीडर्स डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे आणि त्यासाठी आपण बिझनेस डेव्हलपमेंट सेशन आपण आज इकडे कम्युनिकेट करायला आलोय. आणि आजचं सेशन माझ्याकडे देण्याची सरांनी जबाबदारी सोपवली. तर ही जबाबदारी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, राईट? जस्ट अ मिनिट. ओके, चलो. आय होप की माझी स्क्रीन तुम्हाला व्हिजिबल आहे. फास्ट मध्ये रिप्लाय करा. 28 जॉईंट डिस्ट्रीब्युटर्स आता कनेक्टेड आहेत. पुढचा 30 ते 40 मिनिटाचा सेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि हे याच्यासाठी देणार आहे मी की आपल्याला सगळ्यांना बिझनेस ग्रोथ करायची. ओके, सो वेलकम टू बिझनेस डेव्हलपमेंट सेशन. आज होणाऱ्या सेशन मध्ये तुम्हाला खूप सारे इनपुट्स माझा तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे. इनपुट्स म्हणजे काय की आपल्याला बिझनेस डेव्हलप करायचा आहे. बिझनेस आपण तर करतोय, पण पुढे एका नेक्स्ट लेवलला कसं देता येईल, तर त्यासाठी लागणाऱ्या इम्पॉर्टंट काही गोष्टी तुम्हाला द्यायच्या. ओके, सो आर यू रेडी? 29 पार्टिसिपंट्स आता आपल्यासोबत कनेक्टेड आहेत. आर यू रेडी? आय एम रेडी. तुम्ही रेडीचा मेसेज टाईप करा फास्ट मध्ये. तुमचा एक मी फक्त घेणार आहे रिप्लाय आणि त्याच्यानंतर मी माझं सेशन आपलं पूर्ण कंटिन्यू करणार आहे. येस, आर यू रेडी फॉर दॅट? येस, आय एम रेडी, आय एम रेडी. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, ग्रेट. तर बिझनेस डेव्हलपमेंट सेशन आहे. डेव्हलपमेंट कोणकोणत्या गोष्टीमध्ये करायची यासाठी जास्त इम्पॉर्टंट आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. कारण डेव्हलपमेंट हा शब्द जर आपण पाहिला तर आज आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट हा शब्द ऐकायला मिळतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये, तो नोकरदार असू द्या, तो बिझनेसवाला असू द्या, तो शेतकरी असू द्या. कारण एखादं रोपटं लावलं तरी त्याला डेव्हलप होण्यासाठी वेळ लागतो, राईट? नोकरीमध्ये आपल्याला बढोतरी पाहिजे, आपल्याला एखाद्या मोठ्या पोस्ट वरती जायचंय, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागतं? डेव्हलपमेंट करावी लागते. मग डेव्हलपमेंट कोणकोणत्या प्रकारचे असते हे सगळं समजून घ्यायचं. मग ते समजून घेण्यासाठी आजचं सेशन आहे. ओके, आय एम म्हणजे मला तुम्हाला सांगायचं हे की तुम्ही सगळे एक्साइटेड आहात. आजचं सेशन तुम्हाला जबरदस्त मिळणारच आहे, राईट? आणि जे इनपुट्स तुम्हाला मिळतील हे नक्कीच तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट असतील, हे मला माहिती आहे. म्हणून मी तुमच्या समोर हे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर आपण नेक्स्ट जाऊयात. बिझनेस ग्रोथ. व्हॉट इज द बिझनेस ग्रोथ? बिझनेस ग्रोथ म्हणजे काय? आपल्याला आपला बिझनेस असेल, आपला इन्कम असेल, राईट, आपली टीम असेल, हे ग्रोथ म्हणजे नक्की काय? हे ग्रोथसाठी आपल्याला आता थोडा विचार करावा लागेल. कोणी सांगू शकतंय का मला माईक अनम्यूट करून की बिझनेस ग्रोथ नक्की काय असतो? ग्रोथ म्हणजे नक्की काय असते? असं कोणी आहे आपल्या टीममध्ये आता किंवा आपल्या या 30 पार्टिसिपंट्स मध्ये की ग्रोथ हा प्रकार जो आहे हा कोणाला माहिती आहे? जर तुम्हाला ग्रोथ हा प्रकार जर समजला तर तुम्हाला त्याच्यावरती काम करणं सोपं जाणार आहे. पण जर ग्रोथ हा प्रकार समजला नाही तर मात्र अवघड जाणार आहे. पण समजून घेऊयात, आपण थोडं थोडं पुढे जाऊयात की ग्रोथ किती इम्पॉर्टंट आहे. कारण लहान बाळ असेल ग्रोथ पाहिजे, नोकरदार असेल ग्रोथ पाहिजे, झाडाचं रोपटं आहे त्याला ग्रोथ पाहिजे, राईट? आपला इन्कम आहे ग्रोथ पाहिजे, टीम आहे ग्रोथ पाहिजे, राजकारण आहे राजकारण्यांना सुद्धा ग्रोथ पाहिजे. येतं लक्षात? मोदी सरकार आहे, मोदींना सुद्धा ग्रोथ पाहिजे की त्यांचा जर फॅन फॉलोइंग जर एवढा क्राऊड असेल तर त्यांना एक ग्रोथ पाहिजे. एखाद्या फिल्म इंडस्ट्री, आपण बॉलिवूड इंडस्ट्री बघतो. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एखाद्या डायरेक्टरने एखादा पिक्चर लॉन्च केला, आपण म्हणतो ना लॉन्च झाला पिक्चर, राईट? तो शब्द नाही समजला वाकसर मला. तर प्रत्येकाला इथे ग्रोथ पाहिजे. बॉलिवूड इंडस्ट्री असू द्या, स्पोर्ट्स इंडस्ट्री असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाला ग्रोथ पाहिजे. आणि मला माहिती आहे आपल्या समर्थ सक्सेस लाईफ मध्ये आपला काम करणाऱ्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला ग्रोथ पाहिजे. ओके, कोणाकोणाला ग्रोथ पाहिजे? छातीवर हात ठेवा, पहिले सांगा की मला ग्रोथ पाहिजे, म्हणून आताच्या गोष्टी तुम्हाला करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ग्रोथ कशा कशात करायची आपल्याला याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूयात. इम्पॉर्टंट सेशन आहे. डायरी आणि पेन तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमच्या कानामध्ये ब्लूटूथ असेल तर वेल अँड गुड आहे की तुम्हाला माझा आवाज एकदम क्लिअर राहील. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, ब्लूटूथ लावल्यानंतर तुम्हाला बाकीच्या लोकांचे आवाज येत नाही. आणि प्रॉब्लेम इथे होतो की आपल्याला डिस्टर्बन्स करणारे, क्रिएट करणारे भरपूर सारे आवाज आपल्या आजूबाजूला असतात. तर रिक्वेस्ट आहे माझी
तर तुम्हाला बाकीकडून जो आवाज येतोय तो पूर्ण बंद करा. पुढच्या 1 मिनिटाच्या आत आपण वाटल्यास मी तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम देईल की तुमच्याकडे ब्लूटूथ असेल तर ब्लूटूथ यूज करा. दोन्ही कानामध्ये यूज करा, जेणेकरून माझा आवाज तुम्हाला दोन्ही कानामध्ये ऐकायला येईल, ना की तुम्हाला दुसऱ्या बाजूने काही ऐकायला मिळेल. ओके, म्हणजे तुम्हाला डिस्टर्बन्स क्रिएट नाही होणार. कारण ग्रोथ मध्ये जर स्पीड ब्रेकर आला, एखादी गोष्ट घडली, गोष्ट कानावर आली, तर तुम्ही डिस्टर्ब होणार आहे. ओके, डन. तर तुमच्या समोर तुमचा डायरी पेन असेल तर डायरी पेन घेऊन बसा, कारण खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आणि प्रॅक्टिकल टॉपिक्स मी तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहे. हे जे टॉपिक्स आहेत किंवा हे जे काही पॉइंट्स आहेत, हे जर तुम्ही प्रॅक्टिकल लाईफ मध्ये युज केले तर कदाचित तुम्हाला लक्षात येईल की काय होणार आहे. ओके, तर बघा, फोकस ऑन पर्सनल ग्रोथ. पहिला बिझनेस ग्रोथ करणं म्हणजे काय, की पहिला स्वतःवरती ग्रोथ करायला सुरुवात करा. आपला स्वतःचा ग्रोथ कशामध्ये, आपण कोणकोणत्या गोष्टीमध्ये ग्रोथ केली पाहिजे, हे सगळ्यात आधी इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याचशा लोकांना एकदम वाईट चूक लागली, वाईट सवय लागलेली आहे का बिझनेस ग्रोथ करायला जातात पण स्वतःला मात्र ग्रोथ मध्ये आणत नाहीत, स्वतःमध्ये फोकस करत नाही. येतं लक्षात? त्यामुळे एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, बिझनेस ग्रोथ तेव्हाच होणार ज्या दिवशी स्वतःमध्ये आपण फोकस करायला सुरुवात करू. स्वतःमध्ये अशा कोणत्या कमी आहेत ज्या कमीमुळे आपल्याला बिझनेस डेव्हलप करण्याला अडथळे तयार होत आहेत. येतं लक्षात? कारण बऱ्याचशा लोकांना स्वतःतले चुका ऍक्सेप्ट करायला आवडत नाही, पहिलं शोधायलाच आवडत नाही. बरोबर की चूक आहे? पहिल्या स्वतःमध्ये असणाऱ्या चुका शोधायलाच आवडत नाही, तर हे ऍक्सेप्ट कधी करणार, स्वीकारणार कधी? आणि स्वीकारूच नाही शकले तर हे बदलणार कधी? अशी न बदलणारी लोक मार्केटमध्ये, या इंडस्ट्रीमध्ये कलंक म्हणून घोषित होतात. एक ठराविक टाइम असतो, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, कारण या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. जर तुम्हाला तुमच्यापैकी असं वाटत असेल की माझी ग्रोथ का थांबली आहे आणि हे तुम्हाला सापडत नाही, स्वतःमध्ये शोधा. स्वतःला विचारा, एकदा आरशासमोर उभे राहा, त्या स्वतःचा चेहरा बघा आणि विचारा स्वतःला की बाबा माझी ग्रोथ मागच्या 1 वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये का झाली नाही, मी एकाच स्टेजला काय, मी एकाच गोष्टीवरती का अडून बसलोय, त्याचं रिझन काय? त्याचं रिझन मार्केटला शोधू नका, तुमच्या सिनियर, डाऊनलाईन, बिझनेस पार्टनर, प्रोडक्ट्स, कंपनी, बिझनेस प्लॅन याच्यामध्ये शोधू नका. ते शोधा आपल्या स्वतःमध्ये. येतं लक्षात? आणि ही स्वतःमध्ये शोधण्याची कला पहिली समजून घ्या, शिकून घ्या. आणि तेव्हाच तुम्हाला स्वतःमध्ये डोकावता येईल की बाबा माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, माझ्यामध्ये कुठल्या तरी स्किल्सची काहीतरी कमतरता आहे ना, या गोष्टीमुळे मला डेव्हलप करता येत नाही. येतं लक्षात? तर महत्वाचा पॉइंट आहे की फोकस ऑन पर्सनल ग्रोथ. पर्सनल ग्रोथ मध्ये तुमचे स्किल्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये येणार. तुमचं कम्युनिकेशन येणार आहे. पर्सनली स्वतः सुधारा. स्वतःमध्ये फोकस करा की मला याच्यामध्ये कमतरता आहे, मी याच्यामध्ये थोडंसं पारंगत होईल, म्हणजे मी थोडंसं त्यात काय होईल, एक्सपर्ट बनेल. येतं लक्षात? तर कोण कोण तयार आहे एक्सपर्ट बनायला? स्वतःमध्ये फोकस करून, स्वतःतल्या कमी शोधून त्याच्यावरती बदल करून ऍक्शन मध्ये घेण्यासाठी कोण कोण तयार आहे? कारण हे जे मुद्दे आहेत, हे फक्त मी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी देत नाहीये. लक्षात घ्या. हा कुठलाही पॉइंट तुम्हाला जो मी देतोय, हा कुठलाही पॉइंट तुम्हाला मी मोटिवेट करण्यासाठी देत नाहीये. हा एक-एक पॉइंट मला माहिती आहे आपल्या टीममध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये सुधारण्याची गरज आहे. प्रत्येक टीम, तो जुना असू द्या, नवीन असू द्या, इव्हन मी असू द्या, नाही तर आपले अप्लायन्स जे कोणी आहे, हे कुणीही असू द्या. पण प्रत्येकाला स्वतःमध्ये ज्या कमी आहेत, ज्या कमतरता आहेत, त्या शोधाव्या लागतील. जेव्हा ह्या शोधू, त्यावेळी ऍक्सेप्ट करू. ज्यावेळी ह्या ऍक्सेप्ट करू, त्यावेळी आपण त्या ऍक्शनमध्ये बदलू. आणि ज्यावेळी आपण ऍक्शन बदलणार, त्यावेळी आपला रिझल्ट मात्र बदलणार आहे. ओके? त्यामुळे मला काही ठराविक लोकांचे रिप्लाय दिसतायत. पण आता टोटल काउंट आपल्याकडे 31 चा आहे, इन्क्लुडिंग मी. मला एवढंच म्हणायचंय, की ज्यांना खरंच स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता आहे किंवा स्वतःमध्ये बदल करण्याची गरज वाटते, त्या लोकांचे रिप्लाय येत राहतील. कारण मी मध्ये-मध्ये विचारणार आहे तुम्हाला. ज्यांना जे ऑलरेडी मी माझं लक्ष देऊन ऐका, जे ऑलरेडी ड्रायव्हिंग करत आहेत, त्यांच्यासाठी चॅट बॉक्स बंद आहे किंवा त्यांच्यासाठी चॅट करणं इम्पोर्टंट नाहीये आणि कॅमेरा ऑन ठेवणं पण इम्पोर्टंट नाहीये. ओके? त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा एक छोटासा रिप्लाय द्यायचा तुम्हाला. कारण मी तुमच्यासमोर बोलणार आहे. तुम्हाला काही मुद्दे मी सांगतोय, हे पॉइंट्स तुम्हाला फक्त नोट डाउन करायचे आहेत. तर स्वतःवरती फोकस करावा लागेल. राइट? ओके. सेकंड सेकंड गुण, ग्रोथ माइंडसेट. हा आपल्या ग्रोथ मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट. माइंडसेट म्हणजे आपली मानसिकता काय आहे? आपण आपल्या बिझनेसला कसं बघतो? हे जर आपल्याला समजलं, तर आपल्याला चेंज होता येणार आहे. आणि गंमत अशी आहे, की बऱ्याचशा लोकांच्या विचारसरणीमध्ये अजूनही बदलाव झालेले नाहीयेत. बरेचसे लोकं ट्रेनिंग घेतात, पण स्वतःच्या विचारांमध्ये बदलाव नाही करू शकत. बरेचसे लोकं ट्रेनिंग घेऊन येतात पण,
फक्त तिथल्या तिथे 1 दिवस 2 दिवसाचं ट्रेनिंग त्यांना एवढं पॉझिटिव्ह करतं, पण त्याच्यानंतर गंमत अशी होती की इकडे येणाऱ्या वातावरणामध्ये, ह्या एन्व्हायरमेंटमध्ये आल्यानंतर त्या लोकांचा माइंडसेट पूर्ण खराब होतो. इव्हन हाही एक्सपिरियन्स तुम्हाला आला असेल, की जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं, तुम्ही बिझनेस जॉईन केला, आता नवीन पण काही लोक आपल्याला कनेक्ट झाले असतील. माझं सांगणं प्रत्येकाला आहे, जर तुम्ही ह्या बिझनेसला स्वीकारलंय, जर ह्या बिझनेसमध्ये तुम्ही जर काहीतरी लक्ष, काहीतरी ध्येय, काहीतरी स्वप्न घेऊन आलेत, काहीतरी गोल घेऊन आलेत, तर तुम्हाला तुमचा माइंडसेट हा ग्रोथ माइंडसेट ठेवावा लागेल. ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय, की आता भरपूर साऱ्या लोकांना 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष झालेले आहेत. अशी भरपूर सारी लोक आहेत. पण एव्हरेज लाईफ जगतायत. एव्हरेज माइंडसेट आहे. एव्हरेज म्हणजे काय, की जेवढं येते तेवढ्यामध्ये सुखी. मी काय बोलतो नीट लक्ष देऊ नये का? जेवढं येतंय तेवढ्यामध्ये सुखी आहे, सॅटिस्फाईड आहे. हा एव्हरेज माइंडसेट आहे. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, की आपला माइंडसेट हा ग्रोथ माइंडसेट असला पाहिजे. ग्रोथ म्हणजे प्रगतीच्या दृष्टिकोनातून तुमचे शब्द निघायला पाहिजे. प्रगतीच्या दृष्टिकोनातून तुमचे ऍक्शन व्हायला पाहिजे. प्रगतीच तुमच्या समोर दिसायला पाहिजे, की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचंय, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करता आली पाहिजे. तुमचा विचारसरणी तुम्हाला सतत ग्रोथ माइंडसेटला घेऊन गेली पाहिजे. म्हणजे ग्रोथकडे तुम्ही गेला पाहिजे. तुमचं ऍक्शन, तुमचं बोलणं, तुमचा ॲटिट्यूड, तुमचं तुमचा फेस, राइट? हे सगळं तुमचं ड्रेसिंग, हे सगळं तुमचं एन्व्हायरमेंट, तुमचे मित्र, हे सुद्धा ग्रोथ माइंडसेटला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी पुढे गेल्यानंतर एक स्टोरी पण आहे, मी तुम्हाला सांगणार आहे, की आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट असतं. राइट? त्यामुळे ग्रोथ माइंडसेट हा सेकंड पॉइंट तुमच्याकडे असला पाहिजे. सतत तुमच्या डोक्यामध्ये प्रोग्रेसिव्ह गोष्टी तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे. तुमच्या विचारांमध्ये यायला पाहिजे. लक्षात आला पॉइंट तुम्हाला काय आहे? आणि बरेचसे लोक एव्हरेज लाईफ मधून बाहेर पडायला अ, प्रयत्न करत नाहीत. कारण ते एका कम्फर्ट झोनमध्ये काम करतात. त्यांना वाटतंय नाही मला 10,000 येत आहेत, मी आय एम सॅटिस्फाईड. मला 50,000 येत आहेत, आय एम सॅटिस्फाईड. मला 1,00,000 येत आहेत, तरी पण मी सॅटिस्फाईड. लक्षात घ्या, हा ग्रोथ माइंडसेट नाहीये. जर तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये 10,000 चा पेआउट आलाय, तर तो नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला तो 15,000 चा करायचा आहे. हा विचार करणं हा आपला ग्रोथ माइंडसेट. येतं लक्षात? मागची रँक म्हणजे जी सपोज एखाद्याची 2 स्टार रँक आहे. 2 स्टार रँक कंप्लीट करायला जर तुम्हाला 40 दिवसांचा टाईम लागला. पण याच्यानंतर येणारी एक्झिक्युटिव्ह रँक आहे. ही एक्झिक्युटिव्ह रँक कंप्लीट करायला तुम्हाला 20च दिवस लागले पाहिजेत. हा विचार जर तुम्ही करताय, तर तुमचा ग्रोथ माइंडसेट. आणि बरेचसे लोक याच्यात निगेटिव्ह विचार करतात, याच्या अपोझिट विचार करतात. म्हणजे काय? की 2 स्टारला 40 दिवस लागलेत. लक्षात घ्या, 2 स्टारला 40 दिवस लागलेत. याचा अर्थ एक्झिक्युटिव्हला सुद्धा किती लागतील? एक्झिक्युटिव्ह तर मोठी रँक आहे. म्हणजे आपल्याला 100 दिवस पण लागतील, 80 दिवस लागतील, असे विचार करणारे लोक आहेत. हा याला ग्रोथ माइंडसेट म्हणत नाहीत. आपल्याला स्वतःच्या विचारांमध्ये थोडासा बदलाव करायला लागेल. आहेत सगळे तयार? ग्रोथ माइंडसेट कंटिन्युअसली तुम्हाला ग्रोथ बद्दल विचार करता यायला पाहिजे. कंटिन्युअसली तुमच्या डोक्यामध्ये पुढे कसं जाता येईल, मोठं कसं होता येईल, टीम बिल्ड कशी करता येईल, पैसा कसा वाढवता येईल, बिझनेस कसा डेव्हलप करता येईल, यासाठी तुमच्या डोक्यामध्ये पहिले विचार तसे यायला पाहिजे. कारण विचारापासून दुनिया चालू होते आपली. आपलं स्वतःचं आयुष्य विचारापासून चालू होतंय. तर आपल्या माइंडसेटला ग्रोथ माइंडसेट मध्ये कन्व्हर्ट करा. साधा सिंपल पॉइंट आहे. ओके? डन? चलो. थँक तुमच्या रिप्लायसाठी थँक माइंडसेट घेऊन जाणार तुम्हाला सक्सेस व्हायचं की अनसक्सेस व्हायचं. तुमची विचारसरणी तुम्हाला ठरवणार आहे. तुम्ही सक्सेसच्या पारड्यामध्ये बसणार की तुम्ही अनसक्सेस होणार. बऱ्याचदा तुम्हाला असं लक्षात येत असेल, की बरेचसे लोक सक्सेस होताना दिसतात आणि बरेचसे लोक अनसक्सेस होताना पण दिसतात. रिझन काय? फरक काय? हा फरक ओळखायला शिका. हा फरक पहिला तर तुम्हाला फरक ओळखायचा आहे, की का लोक सक्सेस होतात, काय करून सक्सेस होतात आणि का लोक अनसक्सेस म्हणजे अयशस्वी होतात. हा दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात आला ना, तर तुमच्या ऍक्शन मध्ये बदलाव तुम्हाला करता येईल. आपण फक्त जस्ट बघतो, की आपल्याला ग्रोथ म्हणजे आपण म्हणतो ना सक्सेस झाला, एखादा व्यक्ती यशस्वी झाला. अरे पण त्याने कोणकोणत्या गोष्टींना स्ट्रगल केलं, त्याने कोणकोणत्या गोष्टी केल्यात, हे मात्र समजत नाही. आपण त्याचा अभ्यासच नाही करत. आपण त्याला त्याचा नशिबाचा भाग असू शकतो, असं त्याला म्हणून म्हणतो, की हा सक्सेस झालाय. पण अनसक्सेस लोकांना आपण काय करतो? निग्लेक्ट करतो. अनसक्सेस लोकांकडे, अयशस्वी लोकांकडे या दृष्टिकोनातून बघतो. यांनी या खोड्या केल्या, यांनी असंच केलं, यांनी तसंच केलं म्हणून हा अयशस्वी झाला. आपण त्या अयशस्वी लोकांच्या सगळ्या खोड्या काढून घेतो किंवा बघतो, त्याच्यावरती चर्चाही करतो. कारण त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. पण एक शहाणा माणूस काय करतो? अयशस्वी झालेल्या व्यक्तीने कोणत्या चुका केल्यात, ज्या आज आपण नाही केल्या पाहिजे. एवढं मात्र समजून घेतो. यशस्वी लोकांनी कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या, त्यांनी कोणत्या मार्गावरती चालून हे यश मिळवलंय, त्यांनी कोणकोणत्या
चॅलेंजेसला फेस केले, हे ज्यावेळी तो शहाणा माणूस समजून घेतो, तो पण म्हणतो की हा मला हे करावं लागेल, त्याच्यानंतर मला सक्सेस मिळेल. हा फरक आहे. हा तुमच्या विचारातला फरक आहे. तुम्ही समोरच्या दोन माणसांकडे, एक यशस्वी आहे आणि एक अयशस्वी आहे, ह्या दोन माणसांमधला फरक जर तुम्ही समजून घेतला, तर त्यातलेच काही गुण तुम्हाला घेता येतील आणि तुम्हाला यशस्वी होता येईल. यश सगळ्यांना पाहिजे, पण यश मिळवण्यासाठी तुम्हाला सॅक्रिफाईस लागतात, तुम्हाला ऍडजस्टमेंट लागतात, तुम्हाला स्वतःला बदलावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कोणी तयार नाही. इव्हन 100% पैकी 5% लोक 5% लोक ज्यांचं माईक म्यूट आहे, अनम्यूट आहे, प्लीज माईक म्यूट करा. तर 5% लोक यहाँ पर भी जो बचा हुआ उसके अंदर उन किन्नरों को धर्मांतरण किया जा रहा है और उनके पैसे का उपयोग कहीं ना कहीं टेरर फंडिंग, आतंकवादी गतिविधियों। पोस्ट प्लीज लक्ष द्या एकदा कोणाकडे. डन. चलो, तर हा फरक आपल्या लक्षात घ्या. आणि रिक्वेस्ट आहे, मोबाईल समोर ठेवा, एक स्टेबल टेबलवरती ठेवा, जेणेकरून मोबाईल हात नाही लागणार कोणाचा, डिस्टर्बन्स क्रिएट होतो. ओके. तर सक्सेस आणि अनसक्सेस ह्या दोघांमधला फरक मात्र आपल्याला समजला तर आपल्याला पुढे जाता येईल. ओके, डन. म्हणजे तुमच्या विचारात ह्या गोष्टी पण तुम्हाला घेता आल्या पाहिजेत. हा तिसरा पॉईंट झाला तुमच्यासाठी. चौथा पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे की काय आहे चौथा पॉईंट. पॉझिटिव्ह माइंडसेट. ग्रोथ माइंडसेट वेगळा आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट वेगळा आहे. आणि तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट सोबत सुद्धा काम करायचं. रोज तुम्हाला सकारात्मकतेचे विचार करायचे, ना की निगेटिव्ह. निगेटिव्ह गोष्टी घडल्या तरी तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचे. पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या तर तुम्हाला डबल पॉझिटिव्ह घ्यायचे. राईट. तुमचं मन शांत आहे तरी पॉझिटिव्ह राहायचंय, तुमचं मन चलबिचल झालेलं तरी तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचंय, तुम्ही झोपलेला आहात तरी तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला सकारात्मकताच ठेवायची. ह्याचा विचार तुम्ही करायला शिका. पॉझिटिव्ह कसं राहायचं यासाठी तुम्हाला स्वतःला फक्त सांगत राहावं लागेल की तुम्ही पॉझिटिव्ह आहात. तुम्हाला कुठलीही निगेटिव्ह गोष्ट निगेटिव्ह करू शकत नाही जर तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह बनला. लक्षात आलं. त्यामुळे पॉझिटिव्ह माइंडसेट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती काम करा. मी जास्त याच्यावरती बोलणार नाही, पुढे घेऊन जाईल तुम्हाला. पण एका संगतचा असर मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. संगत का असर म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट काय असतो, सक्सेस आणि अनसक्सेस काय असतं, ग्रोथ माइंडसेट काय असतो आणि स्वतःवरती फोकस करणं किती इम्पॉर्टंट असतं, हे एका छोट्याशा गोष्टीमधून तुम्हाला मी सांगणार आहे. शॉर्ट स्टोरी आहे. ती एका खूप प्रसिद्ध व्यक्तीची स्टोरी आहे आणि ती व्यक्ती आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. त्या व्यक्तीची स्टोरी आहे ती. अल्बर्ट आइन्स्टाईन हे सगळ्यांना माहिती आहे कोण होते. एक महान शास्त्रज्ञ होते, एक महान लेक्चरर होते. आणि ज्यावेळी लक्ष देऊन ऐका, संगत का असर किती इम्पॉर्टंट असतो. म्हणजे आज आपल्याला असं वाटतं की आज आपलं एव्हरेज लाईफ चाललंय, तर तो आपल्या संगतीचा परिणाम आहे. आज आपण महिन्याला 10,000 रुपये कमवतोय, आपल्या संगतीचा परिणाम आहे. आज आपण महिन्याला 1,00,000ला पोहोचलोय, आपल्या संगतीचा परिणाम आहे. आणि आज आपण 5,00,000 10,00,000 रुपये सुद्धा जर कमवतो तरी आपल्या आपल्या आजूबाजूला असलेल्या संगतीचा परिणाम आहे. तो एका स्टोरीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, कंपनीला दोष देऊ नका. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणामुळे तुम्ही घडत असता, हे तुम्हाला माहिती आहे. आणि याचं एक एक्झाम्पल अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या लेक्चरमधून त्यांनी एक प्रूव्ह करून दिलं होतं की अल्बर्ट आइन्स्टाईन हे जबरदस्त शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं नॉलेज, त्यांची बुद्धिमत्ता खूप हाय लेवलची होती. आणि त्यांचे लेक्चर विविध विविध सिटीमध्ये व्हायचे, म्हणजे वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांचे लेक्चर व्हायचे, डेली लेक्चर व्हायचे. आणि त्यांच्या लेक्चरला घेऊन जाताना त्यांचा ड्रायव्हर त्यांच्यासोबत असायचा. म्हणजे कारमध्ये ते ज्यावेळी जायचे, या सिटीतून त्या सिटीमध्ये, त्या सिटीतून इकडे, असा त्यांचा जो प्रवास चालायचा, त्या प्रवासामध्ये त्यांचा ड्रायव्हर त्यांच्यासोबत असायचा. तर ज्यावेळी ड्रायव्हर आपला एखादा नॉर्मल ड्रायव्हर बघा, कोणाचाही एखाद्या गाडीवरती ड्रायव्हर असतो, तर तो त्यांच्या गेस्टला, त्यांच्या साहेबांना सोडल्यानंतर काय करतो, पार्किंगमध्ये गाडी लावून निवांत बसलेला असतो. मोबाईल असतो, आताच्या जमान्यात मोबाईल असतो आणि निवांत तो बघत बसला असतो, जेव्हा साहेब येतील गाडीत बसतील आणि निघून जातील. पण त्यांचा ड्रायव्हर इतका हुशार होता की ज्यावेळी पार्किंग केलं, साहेब उतरले, अल्बर्ट आइन्स्टाईन जेव्हा उतरायचे त्यावेळी तो त्यांच्या मागे 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 त्या हॉलमध्ये, कॉन्फरन्स हॉलमध्ये पण जायचा. गेटवरतीच तिथे उभं राहायचं आणि ते पूर्ण लेक्चर ऐकायचं. आता बघा, लक्षात घ्या, एक ड्रायव्हर म्हणजे आपण अगदी असं म्हणू शकतो ज्याचं शिक्षण पण काही झालेलं नसतं. राईट. अल्बर्ट आइन्स्टाईन हे महान शास्त्रज्ञ होते आणि हा त्यांचा ड्रायव्हर अजिबात शिकलेला नव्हता. तरी पण त्यांच्यासोबत राहून राहून त्याचा असर कसा झाला पुढे, मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला समजेल, पुढे जाऊन समजेल आपल्याला की आपली संगत कशी असली पाहिजे. ओके. त्यामुळे त्यांनी एक लक्षात घ्या की तो काय करायचा की ज्यावेळी अल्बर्ट आइन्स्टाईन ज्यावेळी कॉन्फरन्स हॉलमध्ये जायचे, मोठा ऑडिटोरियम भरलेला असायचे, हा गेटवरती उभं राहून ते लेक्चर ऐकायचं. ऐकून 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 ऐकून, कारण
लेक्चर रूम मध्ये ऐकणारी लोक अल्बर्ट आइन्स्टाईन यांना एकदाच ऐकणारे होते, पण ड्रायव्हर हा असा होता की दिवसाचे 4 लेक्चर अटेंड करायचे आणि हे रोज त्यांची सायकल होती. रोज वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांचं प्रोग्राम असायचे. हा रोज त्यांना ऐकायला जायचा, रोज त्यांच्यासोबत असायचं. झालं असं की एक अनपढ माणूस एका महान शास्त्रज्ञांना ऐकून ऐकून इतका हुशार झाला की एक टाइम असा येतो की अल्बर्ट आइन्स्टाईन यांना म्हणतो, साहेब मला तुम्ही एक संधी द्या, तुमच्यासारखं मी पण बोलू शकतो. काय बोलतो ड्रायव्हर? प्रवासामध्ये ज्यावेळी चाललेला असतो त्यावेळी तो काय करतो की त्या साहेबांना म्हणतो, अल्बर्ट आइन्स्टाईन साहेबांना म्हणतो, सर मला एक संधी द्या, मी तुमच्यासारखं बोलू शकतो. हे पण डोक्याला हात लावतात, माझं ऐकून ऐकून कधी आजपर्यंत कोणी एवढं माझ्यासारखं हुशार नाही झालं. हा ड्रायव्हर एवढं का कॉन्फिडंट कसं काय झाला, किंवा एवढा याला आत्मविश्वास कसा आहे की हा कसा काय बोलू शकतो. तर ते विचार करतात, चल ठीक आहे, तुला दिली संधी. नेक्स्ट एका प्रोग्राम मध्ये एक्सचेंज होतात. एक्सचेंज म्हणजे स्वतः अल्बर्ट आइन्स्टाईन ड्रायव्हर बनतात आणि तो ड्रायव्हर असतो तो अल्बर्ट आइन्स्टाईन बनतो. एका प्रोग्रामला जातात, प्रोग्राम मध्ये स्टेजवरती त्यांचा सत्कार मान सन्मान बोलवलं जातं आणि लेक्चरला सुरुवात होते. आता हे खरे खरे अल्बर्ट आइन्स्टाईन जे आहेत ते गेटवरती उभं राहून ते लेक्चर ऐकतात आणि त्यांना उत्सुकता असते का हा बोलतोय काय. तर कमीत कमी 5,000 लोकांचा ऑडिटोरियम मध्ये तो ड्रायव्हर 2 तासाचं लेक्चर एकदम जबरदस्त पद्धतीने घेतो. हे सुद्धा विचार पडतात की कसं आहे, हा हा एवढा बोलायला पारंगत कसा झाला. म्हणजे यांनी ऐकून ऐकून एवढा स्वतःवरती, म्हणजे आपण जे पर्सनल ग्रोथ बद्दल बोललो, तर त्या पर्सनल ग्रोथ मध्ये स्वतःला त्यांनी एवढं डेव्हलप केलं. त्याने त्याचं नॉलेज सुधारलं, त्याने त्याचं राहणीमान सुधारलं, त्याने त्याची विचारसरणी सुधारली, त्याचे शब्द भांडार सुधारले आणि त्याने कम्युनिकेशन पण सुधारलं. म्हणजे त्याने ऐकून ऐकून स्वतःमध्ये ते बदलाव केले आणि त्याने जबरदस्त 2 तासाचं सेशन घेतलं. ह्या 2 तासाच्या लेक्चरमध्ये सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. पण झालं असं गंमत इथेच आली की त्या 5,000 लोकांमधून एक छोटासा मुलगा उभा राहतो आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांना एक प्रश्न विचारतो. आणि मात्र तिथे जे खरेखुरे अल्बर्ट आइन्स्टाईन होते ते टेन्शन मध्ये येतात. आता याने जर उत्तर नाही दिलं तर माझं नाव मात्र 100% बदनाम होणार. काय होणार? कारण बदनाम होणार. जर एका महान शास्त्रज्ञाला एक छोटासा पोरग जर प्रश्न विचारत असेल आणि जर उत्तर नाही देता आलं, तर मात्र अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं नाव खराब होणार आणि पुढचं करिअर पण बदनाम किंवा बरबाद होण्याचे चान्सेस होते. त्या लहान मुलाच्या प्रश्नाला उत्तर नाही देऊ शकणार. अशी सिच्युएशन ज्यावेळी आली, त्यावेळी त्याच ड्रायव्हरला तो प्रश्न पडला, की आता याचं उत्तर कसं देऊ? पण तो इतका कॉन्फिडंट होता, मित्रांनो नीट लक्ष देऊन ऐका, तो इतका कॉन्फिडंट होता का त्याने त्या लहान मुलाचा प्रश्न स्वीकारला पण, विचारही केला आणि सगळ्या लोकांचं 5,000 लोकांचं त्या ड्रायव्हरवरती म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन वरती लक्ष होतं की आता उत्तर काय येईल. ते माईक मध्ये जोराने हसले. म्हटले, हा एवढा साधा सिंपल प्रश्न, की या प्रश्नाचं उत्तर तर माझा ड्रायव्हर देईल. नीट लक्ष देऊन ऐका, ह्या साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर बाळा तुला माझा ड्रायव्हरच देईल. ड्रायव्हरला पुढे बोलवतात कारण यांना कधी उत्तर येतच नसतं. ड्रायव्हर म्हणजे स्वतः अल्बर्ट आइन्स्टाईन पुढे येतात आणि त्यांचं नाव वाचवण्यासाठी उत्तर देऊन टाकतात. त्या मुलाला त्यांचं उत्तर मिळतं. सगळ्या हॉलमध्ये ऑडिटोरियममध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो आणि म्हणतात की हे एवढे महान शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी ड्रायव्हर सुद्धा एवढा हुशार ठेवला. जर ड्रायव्हर उत्तर देऊ शकतो तर हे अल्बर्ट आइन्स्टाईन तर किती चांगलं उत्तर देऊ शकले असते. याच्यामध्ये त्यांचं नावही वाचतं, त्यांची इज्जत वाचते आणि तो ड्रायव्हरचा प्रेझेन्स ऑफ माइंड, हा प्रेझेन्स ऑफ माइंड जो होता तो खरंच जोखण्यासारखा होता. ते स्वतः अल्बर्ट आइन्स्टाईन त्याला गाडीमध्ये गेल्यानंतर स्वतः त्याला शाबासकी देतात की बाबा तू हे सगळं कसं शिकला. मग त्याने हे सांगितलं की बघा सर, डॉक्टर साहेब, आता डॉक्टर म्हणायचे त्यावेळी त्यांना, तर डॉक्टर साहेब हे माझ्याकडे शिक्षण 0 आहे, पण मी आज तुमच्या सोबत राहून मी काय तुमचं बोलणं शिकलं, तुमचं सगळं एज्युकेशन घेतलं, तुम्ही कसं बोलता, लोकांशी कसं उत्तर देता, कसं डील करता, ह्या सगळ्या गोष्टी त्याने शिकून घेतल्या होत्या. आणि हे कुठल्याही प्रकारची त्या अल्बर्ट आइन्स्टाईन यांना कल्पना नव्हती. तरी पण मला सांगा, एक संगतचा असर काय असू शकतो? इतर ड्रायव्हर तुम्ही बघा किंवा इतर ठिकाणी जर आपण पाहिलं, आजही आपल्या बरोबरची सारी दुनिया आहे आपल्यासोबत, भरपूर सारे लोक टीम मध्ये येतात. पण एका साहेबांना त्याने फक्त कॉपी केलं आणि स्वतःमध्ये सगळे बदलाव करून घेतले. फक्त त्या संगतीमुळे आज अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं नाव पण वाचलं, पण त्यांना एक हुशार शास्त्रज्ञांना एक हुशार ड्रायव्हर पण मिळाला. म्हणजे संगत किती इम्पॉर्टंट आहे. आम्ही आवर्जून तुम्हाला सांगत असतो की अशा आपल्या ट्रेनिंग सेशन मध्ये या, अशा सेमिनार मध्ये या, अशा ग्रुप मीटिंग मध्ये या, जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या लाईफ मध्ये काहीतरी बदलाव करता येतील. पण लोकांना बदलाव हा कधी सोयीस्कर वाटत नाही, सोपा वाटत नाही आणि लोक कधी बदलायला तयार नसतात. पण एक ड्रायव्हरचा एक एक्झाम्पल अल्बर्ट आइन्स्टाईनने एक सेट केलं की संगत किती इम्पॉर्टंट असते. ज्या लोकांसोबत आपण राहतो तसे बनतो.
म्हणजे एक महान शास्त्रज्ञ आजही अल्बर्ट आइन्स्टाईनना चॅलेंज करणारे एकही नाव आजपर्यंत मार्केटला नाही आलं, पण एका ड्रायव्हरने त्यांची इज्जत पण राखली आणि त्यांच्यापासून एक खूप जबरदस्त त्यांनी एक धडाही पण दिला. म्हणजे आपल्यासाठी लेसन काय, की आपल्या बरोबर आपण आपण किती लोकांसोबत राहतो, कोणत्या लोकांसोबत राहतो, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येतं लक्षात? त्यामुळे आपली संगत खूप जास्त महत्वाची मित्रांनो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं तर तुमच्या आजूबाजूला यशस्वी होण्याचा माइंडसेट असणारी लोक असायला पाहिजेत. आणि गंमत अशी होते, की तुमच्या आजूबाजूला लोक असे आहेत का जे तुम्हाला पुढे जाताना कधीच नाही बघू शकत. येतं लक्षात? त्यामुळे आतापासून संगत बदला. जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या मित्रांमध्ये किंवा तुमच्या सोबत असणाऱ्या मित्रांमध्ये जर तुम्हाला सपोर्ट करणारी लोक नसतील, तर पहिलं एकदम सोप्या मराठी भाषेत सांगायचं म्हणजे त्यांच्या पहिली कमरेत लाथ घाला आणि बाजूला करा. कारण हे तुम्हाला कधी पुढे जाऊन नाही देणार. गॉट इट? त्यामुळे ही इम्पॉर्टंट सेशन आपल्यासाठी आहे. ही स्टोरी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कोणाकोणाला स्टोरी समजली असेल तर येस टाईप करा. ज्यांना समजली नसेल तर नो टाईप पण करू शकता तुम्ही. कारण हे खूप महत्वाचं आहे. आपली संगत खूप महत्वाची आहे. एक शेतामध्ये मजुरी करणारी एक लेडीज आहे किंवा आपल्याकडे एक महिला आहे. ती त्याच माइंडसेटने विचार करणार आहे. तिचा माइंडसेट आपण नाही बदलू शकत. येतं लक्षात? एक नोकरी करणाऱ्या माणसाचा विचारसरणीला आपण बदलू शकत नाही. कारण त्याच्या आजूबाजूचं वातावरण तसं. जर एखादा व्यक्ती 20,000 कमवतो, तर त्याच्या आजूबाजूचे 10 लोक सुद्धा 20,000 कमवणार. पण लक्षात घ्या, अजून एक संगतीचा असर मी तुम्हाला सांगेल जाताना. हे सगळ्यांना माहिती आहे. आज रिलायन्स इंडस्ट्री आहे. जर आपल्याला अंबानी हे नाव सगळ्यांना आज माहिती आहे. पण काही वर्षांपूर्वी ज्यावेळी धीरूभाई अंबानी नावाचा व्यक्ती एका पेट्रोल पंपवरती काम करायचा, पण आज त्या व्यक्तीला ₹150 ₹100 महिना पगार होता. पण त्यातला 50% पगार एका 5 स्टार हॉटेलमध्ये तो घालवायचा फक्त चहा पिण्यासाठी. फक्त 50% पगार चहा पिण्यासाठी तो माणूस घालवायचा. त्याचं रिझन असं होतं, का श्रीमंत लोक विचार कसे करतात. कारण त्या 5 स्टार हॉटेलमध्ये श्रीमंत लोक जायचे. ती लोक विचार कसं करतात, बोलतात कसं, राहतात कसं, खातात काय, हे सगळं बघण्यासाठी तो माणूस महिन्याचा पगारापैकी 50% अमाउंट एक दिवस तिकडे हॉटेलमध्ये घालवायचा. म्हणजे बघा, आज फक्त ती विचारसरणीमुळे, त्या संगतीमुळे, तिथल्या वातावरणामुळे धीरूभाई अंबानी यांच्या डोक्यामध्ये एवढा विचारांचा प्रभाव पडला, त्या लोकांच्या श्रीमंत लोकांचा विचारांचा प्रभाव पडला, की आज रिलायन्स इंडस्ट्री किंवा अंबानी हे नाव पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. येस ऑर नो? हे जगामध्ये प्रसिद्ध आहे फक्त एका विचारांमुळे. आज आपण म्हणतो ना, मी तुम्हाला लास्ट स्लाइडमध्ये दाखवलं, की पॉझिटिव्ह माइंडसेट आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, ह्याच्यानुसार आपण घडत असतो. यश पाहिजे तर यशासाठी सपोर्ट करणाऱ्या लोकांसोबत राहा, जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांना पुश करत राहतील. ओके? त्यामुळे संगत खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आजपासून, आत्तापासून अशी लोक बाजूला करा, जे तुम्हाला कधीही सपोर्ट नाही करत. अशी लोक बाजूला करा, जे तुम्हाला कधी प्रत्येक वेळी निगेटिव्ह करतात. अजिबात एकाचही तुम्हाला ऐकण्याचा अधिकार नाहीये. अधिकार देऊ पण नका समोरच्याला तुम्ही. तुम्हाला असं वाटतं हा मला निगेटिव्ह बोलतो, त्याचा नंबर डिलीट मारून ब्लॉक करून टाका त्याला. एकदम साधा सिंपल रूल आहे. कारण तो स्वतःही तुम्हाला कधी पुढे घेऊन नाही जाणार आणि तो तुम्हालाही कधी पुढे जाऊन नाही देणार. त्यामुळे एवढं सगळं लेक्चर तुम्ही घेणार. हा बिझनेस कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे. पण जर तुम्हाला निगेटिव्ह करणारे लोक तुमच्या आजूबाजूला असतील, तर आजपासून ती लोक बाजूला करायला विसरू नका. ब्लॉक करा. आजही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये भरपूर सारे लोक आहेत, की आता कुठे मीटिंगला गेलाय, आता काय होणार आहे का, 6 महिने झाले, तुझं काही जमणार आहे का, तू कशाला तिकडे डोकं लावलं, इकडे हे कर ते कर, असं म्हणणारे लोक पहिले ब्लॉक करा. मी एकदम या शब्दात सांगतो, तुम्हाला एकदम ब्लॉक करून टाका. आणि हे लोक तुम्हाला कधी नाही. कारण आज ही इंडस्ट्री प्रूव्हन इंडस्ट्री आहे. ह्या इंडस्ट्रीमधले आज जर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही इतिहासही पाहिला आणि आत्ताचं वर्तमान जरी तुम्ही पाहिला आणि फ्युचर जर पाहिलं, तर लक्षात येईल महिन्याला ₹1 कोटी घेणारे एक व्यक्ती आहे. ज्याचं शिक्षण 8वी नापास, 10वी नापास असे लोक आहेत. अशा लेडीज आहेत, महिन्याचं उत्पन्न ₹50 लाख घेणाऱ्या लेडीज आहेत. काय केलं त्यांनी? तेवढंच तर करायचं आपल्याला. तेवढंच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. फक्त विश्वास एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्हाला विश्वास मात्र ठेवावा लागेल. कोणत्या व्यक्तींवरती विश्वास ठेवावा लागेल, जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करतायत, जे तुम्हाला पुढे घेऊन जात आहेत. मग त्यासाठी काय करावं लागेल, व्हॉट टू डू, हे इम्पॉर्टंट काही पॉइंट्स आहेत तुमच्यासाठी. फोकस ऑन सेल्फ प्रोग्रेस. स्वतःवरती डेव्हलप करायला सुरुवात करा. स्वतःला प्रोग्रेसिव्ह माइंडसेटनी पुढे घेण्याचा प्रयत्न करा. ओके? त्याच्यानंतरचं पाहिलं एज्युकेशन. तुम्हाला एज्युकेशन घेत राहावं लागेल. आज हे सेशन जरी चाललंय, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला पुढे जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या डायरीमध्ये लिहा. मी तुम्हाला स्टोरी पण सांगितली. तुमचा संगतचा असर खूप इम्पॉर्टंट आहे. स्टोरी खूप इम्पॉर्टंट होती, लक्षात घ्या. आणि एक पॉइंट मी तुम्हाला प्रॅक्टिकली काढलाय, म्हणून हे याच्यावरती जर फोकस केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. एज्युकेशन खूप मस्ट आहे. मस्ट म्हणजे अनिवार्य.
कंपल्सरी आहे या बिझनेसला करायला. आणि बरेचसे लोक म्हणतात की नाही नाही ट्रेनिंगची मला गरज नाही, माझा चाललाय धंदा बरोबर चाललाय. होणार नाही. 6 महिने टिकेल, 6 महिने तुम्हीच टिकाल, 7व्या महिन्यात उडून जाल. ही सिस्टम तुम्हाला बाहेर फेकेल, मार्केट तुम्हाला बाहेर फेकेल. कारण तुमच्याकडे ते एज्युकेशन जर नसेल तर लोक तुम्हाला टेस्ट करणार आहेत. लक्षात घ्या. एक एक्झाम्पल सांगतो. जर तुमच्याकडे बिझनेसचं नॉलेजच नाहीये आणि तुम्ही एखादा बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशनला गेले, तुमच्याकडे 10 गोष्टींचा नॉलेज आहे, पण समोरचा माणूस 20 गोष्टींचे प्रश्न घेऊन बसलाय. तुम्ही 10 गोष्टींचं उत्तर बरोबर द्याल, 11व्या प्रश्नाला तुमचे कार्यक्रम लागणार. आणि तेवढं तुम्हाला पारंगत व्हावं लागेल, एक्सपर्ट बनावं लागेल. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या ड्रायव्हरनी प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला. जर समोरून तुमच्या नॉलेजच्या पलीकडचा प्रश्न जर आला तर तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कसं रिटर्न देता येईल याचं तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. ह्यालाच म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. तुमचं डोकं जागेवर पाहिजे. नाही तर तुमच्या हातापायांना घाम आला की तुमचा कार्यक्रम लागला म्हणून समजा, जर तुम्ही अर्धवट नॉलेजनी गेलात तर. म्हणून एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. आणि एज्युकेशनसाठी आज खूप चांगल्या प्रकारचे आज आपल्याकडे रिसोर्सेस आहेत. म्हणजे आज आपले झूम सेशन सगळ्यात जबरदस्त आहे, आपल्याला एक प्लॅटफॉर्म आहे. युट्यूब सारखं जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. ग्रुप मीटिंग, आपला लीडर, आपला सिनियर, राईट, आपले अपलायन्स आपल्याला काहीतरी एखादा कॉल करतात, एका कॉलमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे एज्युकेशन मिळतं. आपले एलडीपी प्रोग्राम होतात. आपल्याकडे चांगले एज्युकेशन कोचिंग प्रोग्राम होतात. कोर्सेस दिले जातात, विकले जातात, लोक घेतात. कारण का? तर स्वतःला डेव्हलप करायचं आहे, स्वतःला एज्युकेट करायचंय. एज्युकेशन शिवाय तुम्हाला या बिझनेसमध्ये मोठ्या पदावरती जाता येणार नाही, मोठ्या अचिव्हमेंटला जाता येणार. त्यामुळे एज्युकेशनला कधीही निग्लेक्ट करायचं नाही, कधीही अवॉइड करायचं नाही. ओके, रेडी आहे सगळे एज्युकेशन घ्यायला? एज्युकेशनसाठी सगळे तयार आहेत का? कारण खूप महत्वाचं आहे. कोण कोण तयार आहे एज्युकेशन घ्यायला? $37 लोक आहेत. 37. ओके, एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन शिवाय नाही होणार. कुठलाही धंदा करा, तो धंदा तुमचा भाजीचा असू द्या, भाजी विकण्याचं एज्युकेशन लागेल, नॉलेज लागेल, स्किल लागतील, बोलण्याचं स्किल लागेल, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षक बनायचे, तुम्हाला एज्युकेशन घ्यावं लागेल. जज बनायचे, एज्युकेशन घ्यावं लागेल. सीए बनायचे, एज्युकेशन लागणार. इंजिनियर बनायचे, एज्युकेशन लागणार. राईट, डॉक्टर बनायचे, एज्युकेशन लागणार. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला एज्युकेशन कंपल्सरी. मग सांगणं एवढंच आहे की जर तुम्हाला ह्या सिस्टम मध्ये एक्सपर्ट बनायचे तर या बिझनेसचं एज्युकेशन तुम्हाला घ्यावं लागेल. डन. आय होप की सगळ्यांचे मेसेज आलेत. मी आता चेक नाही केले, बघितले नाही. तर प्रोडक्टिव्ह टाइम मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोडक्टिव्ह टाइम म्हणजे काय? आपला 24 तासापैकी आपल्या कामामध्ये आपला टाइम किती जातो स्वतःला विचारा. आणि मी जर तुम्हाला विचारलं, आता 37 लोक आहेत, 37 आता डिस्ट्रीब्युटर आपल्यासोबत आहेत. प्रोडक्टिव्ह टाइम म्हणजे काय की तुम्ही तुमच्या कामासाठी तुमच्या 24 तासामध्ये किती टाइम देताय, किती तास देताय, टाका जरा चॅट बॉक्स मध्ये. आणि स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवून सांगा, तुमचा प्रोडक्टिव्ह टाइम इथेच कॅल्क्युलेट होणार आहे, याच्यावरती तुमचा सक्सेस डिपेंड करतंय. टाका तुम्ही 24 तासापैकी तुम्ही तुमच्या प्रोडक्टिव्ह टाइम म्हणजे तुमच्या बिझनेससाठी किती तास देताय, प्रामाणिकपणे सांगा. ओंकार नवले 8 तास. समर्थ सक्सेस लाईफ या बिझनेससाठी तुम्ही तुमच्या 24 तासातले किती टाइम देताय? हा साधा सिंपल प्रश्न आहे. विचार करून आणि प्रामाणिकपणे उत्तर मला पाहिजे. 38 लोकांचं उत्तर मला पाहिजे की प्रोडक्टिव्ह टाइम. प्रोडक्टिव्ह म्हणजे काय? ज्या कामामध्ये, ज्या वेळेमध्ये तुम्ही विचार करताय की मला काम करायचं. येस, लोणारी मॅडम म्हणतात की 5 तास. आता 5 तास की 5 मिनिटं हे इम्पॉर्टंट आहे. कन्फ्युजन क्रिएट होणार. अनगा मॅडम 2 तास. व्हेरी गुड. शिवाली मॅडम 1 तास. ओके. रोहिणी गावडे मॅडम 4 तास. अजून नेक्स्ट संदीप सर 1 तास. मंगल मॅडम 5 तास. निंबाळकर मॅडम 1 तास. ओके, डन. चला 1 तास. ठीक आहे, 1 तास, 1 तास, 2 तास, 1 तास, 2 तास सगळेच देतात. मग मला सांगा 24 तासातले जिथे तुमचं सक्सेस तुम्हाला डिफाईन झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचं सक्सेस इथेच दडलंय आणि त्या सक्सेससाठी 24 तासामधून तुम्ही 1 तास देताय आणि अपेक्षा ठेवताय की तुम्हाला लाखो रुपये कमवायचे. अपेक्षा ठेवताय का तुम्हाला या वर्षामध्ये डायमंड बनायचं. अपेक्षा ठेवताय का तुम्हाला या सिस्टमने
खूप चांगला सपोर्ट केला पाहिजे. या सिस्टमने तुम्हाला चांगली टीम तयार करून दिली पाहिजे आणि तुम्हाला चांगली तुमची स्वप्ने पूर्ण झाली पाहिजे. 1 तासामध्ये शक्य आहे का हो? 1 तासामध्ये शक्य आहे का? येस ऑर नो? तुम्ही चुकीच्या अपेक्षा ठेवताय मग. आणि ह्या इंडस्ट्रीला नाही, तुम्ही ज्या लोकांना तुम्ही जॉइन करताय, त्या लोकांना फसवताय. त्यांच्याशी खोटं बोलताय. त्यांना तुम्ही कमिटेड नाहीये. लक्षात घ्या. तुमचा टाइम जर तुम्ही 1 तास देताय आणि समोरच्याकडून अपेक्षा ठेवताय की तू 5 तास 4 तास काम कर पार्ट टाइम मध्ये आणि स्वतः मात्र 1 तास देताय. तुम्हाला तुमचं सक्सेस कधीच नाही मिळणार. लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं सक्सेस कधीही मिळणार नाही. आणि खोटी आशा लावून लोकांना जॉइन करू नका. प्रामाणिकपणे सांगतो. जर तुम्ही कमिटेड असाल की दिवसभरातले जे फुल टाइमर आहेत, कमीत कमी 14 ते 15 तास या सिस्टमला लागणार. लक्ष देऊ नाही का? तुमचे 14 ते 15 तास या सिस्टमला लागणार. कारण आजही आमचे आता सिनियर मंडळी भरपूर सारे लोक आहेत. आम्हाला 5-5 वर्ष झालेत. आम्हाला माहिती आहे की आज आमचा प्रोडक्टिव्ह टाइम जो बिझनेससाठी लागणार आहे, जो प्रोग्रेसिव्ह टाइम आहे, आम्हाला लागतो कमीत कमी 17 ते 18 तास. आमचा टाइम विचार करण्यात जातो, प्लॅनिंग करण्यात जातो, फील्डवरती जातो, ट्रॅव्हलिंग मध्ये जातो, लोकांच्या घरी जातो, टीमच्या डेव्हलपमेंटसाठी जातो, सेमिनार मध्ये जातो, ग्रुप मीटिंग मध्ये जातो, एलडीपी प्रोग्राम मध्ये जातो, आपल्या सिनियरच्या सोबत बसून प्लॅनिंग करण्यामध्ये जातो, ऑफिसला जातो, सगळ्या गोष्टींमध्ये आमचा टाइम जातो. किती तास जातात? दिवसभरातले 17 ते 18 तास जातात. कोणत्या सिनियरला बघा ना तुम्ही टाइम, कॉल करून विचारा, बघा ते कधी कुठे असतात. सकाळी 6 वाजल्यापासून चालू होतं दिवस, रात्री 12, 1, 2 पर्यंत कधी तुम्हाला मेसेज असतात. ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असतात. कारण का? तर तेवढा टाइम त्यांनी ऑलरेडी सिस्टमला दिलेला आहे. 17 ते 18 तास आम्ही त्या सिस्टममध्ये स्वतःला वाहून घेतले. रात्री झोपलं तरी आज एका सिनियरच्या डोक्यामध्ये झोपल्यानंतर सुद्धा प्लॅनिंग असते की मला उद्या कोणाची मीटिंग करायची. झोपताना पण हा विचार केला जातो. हा झोपताना सुद्धा विचार करणं हा आपल्या बिझनेससाठी प्रोडक्टिव्ह टाइम आहे. आपण स्वतःच्या पर्सनल गोष्टींकडे लक्ष नाही देत. पण स्वतःच्या बिझनेसकडे, आपल्या टीमच्या बिझनेसकडे एवढा टाइम आपल्याला द्यावा लागतो. जर आपला सिनियर आपल्या बिझनेसला घेऊन एवढा डेडिकेटेड असेल, जर आपला सिनियर 17 ते 18 तास द्यायला तयार आहे किंवा देतोय, तर आपण 1 तास देतो. आपण 2 तास देतो. बरं हे तर सांगणं झालं की आपण 1 तास 2 तास देतो. खरंच तुम्ही 1 तास देताय का? हा विचार करा. त्यामुळे प्रोडक्टिव्ह टाइम मेजरमेंट करायला शिका. मेजर करा तुम्ही. स्वतः शोधा त्याच्यामध्ये का आपला टाइम जातो कुठे. आणि हा प्रोडक्टिव्ह टाइम जो तुम्ही कमिट दाखवला, सांगितलं प्रामाणिकपणे, तर त्याला मी अप्रिशिएट करेल. येतं लक्षात? त्याला मी अप्रिशिएट करेल. खोटं तुम्ही बोलत नाहीये. त्याला मी अप्रिशिएट करेल. प्रयत्न करा उद्यापासून. सक्सेस पाहिजे, ग्रोथ पाहिजे, तर टाइमामध्ये आपला प्रोडक्टिव्ह टाइम मध्ये वाढवा. प्रोडक्टिव्ह टाइम वाढवा. 1 तास देताना आजपर्यंत 1 तास दिला, आता उद्यापासून 2 तास द्या. 2 तास दिले, 4 तास करा. 4 तास दिले, 6 तास करा. 6 तास देताय, 10 तास करा. तुम्हाला रिझल्ट ऑटोमॅटिक बघायला मिळतील. कारण ग्रोथ करायची तर स्वतःमध्ये चेंजेस करायला लागतील. आहेत सगळे तयार? रेडी आहे सगळे? नेक्स्ट घेऊ? येस, ग्रेट. चलो. स्किल्स डेव्हलपमेंट. आणि ज्यावेळी तुम्हाला असा टाइम मिळतो जिथे तुम्हाला रील्स बघायचे, स्क्रोल करायचे, टीव्ही बघायचे, मॅच बघायची, कुठेतरी गप्पा मारायच्यात, राईट? ह्या टाइम मध्ये तो तुमच्या स्किल डेव्हलपमेंट वरती वापरा. कारण हा एज्युकेशन मधून हा स्किल डेव्हलपमेंटचा पार्ट येतो. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला बोलायचं कसं हे पहिलं शिकायचं, प्रोडक्ट कसं एक्सप्लेन करायचं हे शिकायचं, प्लॅन कसं दाखवायचा हे पण शिका, राईट? कंपनीबद्दल माहिती कशी द्यायची हे पण शिका, स्वप्नांबद्दल कसं बोलायचं हे पण शिकून घ्या. येतं लक्षात? प्लॅन 4 लोकांसमोर कसं प्रेझेंट करायचा हे पण शिकून घ्या. हे सगळे स्किल्स आहेत. लोकांना तुमच्याकडे जर 2 लोकांचे प्रश्न आले, तर ते प्रश्न सुद्धा तुम्हाला सॉर्ट आउट करता आले पाहिजेत. हे सॉर्ट आउट करणं म्हणजे तुमचे स्किल. आणि ही दुनिया तुमच्या स्किल्सला सलाम करते. लक्षात आलं? काल परवा मी एक व्हिडिओ पाहिला. फक्त मला वाटतं 3रीचा मुलगा आहे. 3रीच्या मुलाला त्याच्याकडे काय स्किल होतं त्याचं मला माहिती नाही. कदाचित काही लोकांनी पाहिलं असेल. 3रीच्या मुलामध्ये झेडपी स्कूलमध्ये शिकणारा 3रीतला मुलगा आहे. त्या मुलाकडे एवढं टॅलेंट होतं, एवढं स्किल होतं. त्यानं कसं त्याने डेव्हलप केलं माहित नाही. पण त्याला कुठल्याही वर्षाची, कुठल्याही सालाची, महिना आणि तारीख सांगितली तर तो वार सांगत होता. तो जर व्हिडिओ मला मिळाला तर मी तुम्हाला शेअर करेल. पण 3 वर्षातल्या मुलाला जर असं सांगितलं की 27 जानेवारी 1989 ला किंवा 1989 ला वार कोणता होता?
तर तो वार अचूकपणे सांगतो. लक्षात आलं? जर त्याला हा प्रश्न विचारला की 2002 साली रामनवमी किती तारखेला होती आणि वार कोणता होता, तो तारीख पण सांगतो आणि वार पण सांगतो. कुठून आलं असेल हे नॉलेज? 3 वर्षांचा मुलगा. आज आपल्याला काल काल वार कोणता होता हे माहित नाही, मागच्या आठवड्यामध्ये आपण काय केलं हे आठवत नाही, राईट? आपण लास्ट मीटिंग कोणत्या तारखेला केली हे पण आठवत नाही. लास्ट पे आउट किती तारखेला आला हे पण आठवत नाही. हायएस्ट पे आउट आपल्याला किती आले हे पण आठवत नाही. म्हणजे एवढे स्किल्स आपल्याला बारकाईने डेव्हलप करावे लागतील. दुनिया बदलते मित्रांनो, आपल्याला बदलावं लागेल. एक्सपेक्ट करू नका की दुनिया बदलेल आपण बदलू, तसं नाही होणार. आपण बदला, ऑटोमॅटिक दुनिया बदलणार. येतं लक्षात? त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटवरती अतिशय बारकाईने काम करा. स्वतःला ज्या गोष्टी लागतील सगळीकडे अवेलेबल आहेत. युट्यूब आहे, आपले एलडीपी प्रोग्राम आहेत आणि आपले सिनियर आपल्या सोबत आहेत. आपल्या ज्युनियर म्हणजे आपल्या डाऊनलाईन मध्ये पण एखादा चांगला स्किलफुल व्यक्ती असू शकतो, जो तुम्हाला काही 4 गोष्टी शिकून जाऊ शकतो. शिका, स्किल डेव्हलपमेंट करा. ओके, नेक्स्ट पॉइंटला जातो. नॉट टू डू. आता हे पॉइंट्स होते, हे तुम्हाला करायचे. स्वतःवरती प्रोग्रेस, सेल्फ प्रोग्रेस वरती लक्ष द्या. स्वतःला एज्युकेट करा, प्रोडक्टिव्ह टाइम वाढवा आणि स्किल डेव्हलप करा. हे तुम्हाला पॉइंट्स करायचे. हे पॉइंट्स तुम्ही स्क्रीनशॉट करा. हे तुम्हाला पॉइंट्स करायचे. हे करायचं सांगितलं मी आणि काय नाही करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार. 2-3 महत्वाचे मुद्दे त्याच्यावरती सांगतो. क्रॉस लाईन कॉन्टॅक्ट बंद करा. एक कॅन्सर हा शब्द लिहिला मी पुढे. क्रॉस लाईनचं कॉन्टॅक्ट हे तुमच्या बिझनेसमध्ये कॅन्सर सारखं काम करतं, ज्याला उपचार नाही. एकदा का तो कॅन्सर तुमच्या टीम मध्ये घुसला का तुमचा कार्यक्रम लागला, राईट? जर तुमच्या टीम मध्ये क्रॉस लाईनचा एखादा मेंबर घुसला किंवा काही झालं तर तो कॅन्सर सारखं काम करतो. त्यामुळे स्वतःच्या टीमला सेव्ह करा, वाचवा, अँटीव्हायरस टाकून ठेवा. पहिली गोष्ट, क्रॉस लाईन सोबत जास्त संपर्कच नाही ठेवायचा. कम्युनिकेशन गॅप बंद करा. तुमच्या डाऊनलाईन आणि अपलाईन मध्ये कम्युनिकेशन गॅप 0 पाहिजे. रोज सकाळी कॉल, दुपारी कॉल, संध्याकाळी कॉल झालेच पाहिजेत. आणि कम्युनिकेशन गॅप आहेत म्हणून बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्हाला असं वाटतं की 8 दिवस कॉल नाही केला आणि आज कॉल केला तर आपला डाऊनलाईनचा माणूस फोन उचलेल, नाही उचलणार. येतं लक्षात? आपल्या क्लायंटला आपण जर कमिट केलं की आज कॉल करायचा आहे, कधी कॉल करायचा आहे? आज कॉल करायचा आहे. आज कॉल नाही केला, उद्या कॉल नाही केला, परवा कॉल नाही केला आणि आपण डायरेक्टली मंगळवारी कॉल केला, तर तो आपला क्लायंट आपला नाही राहणार, तो दुसरीकडे चिटकणार, तो जाणार आपल्याकडून. म्हणून कम्युनिकेशन गॅप नाही पाहिजे. नाता असू द्या, बिझनेस असू द्या किंवा बाकीच्या काही गोष्टी असू द्या, तुम्हाला कम्युनिकेशन गॅप ठेवायचा नाहीये. नॉट टू डू. ओके, डन. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट, टाइमपास नाही करायचं. प्रोडक्टिव्ह टाइम वाढला तर तुमचा टाइमपास कमी होईल. टाइमपास करावा पण लागेल तुम्हाला, कारण तुमचा मेंदू थकणार आहे विचार करून करून. तुमचा मेंदू अजून थकत नाही, तुमचं शरीर थकते, महत्वाची गोष्ट म्हणजे. पण आज तुमचा मेंदू थकवण्यासाठी किंवा त्याला रिफ्रेश करण्यासाठी आपण 2-4 रील पण बघतोय. 2-4 रील नाही, 200-300 रील बघून होतात आपले 2 तासामध्ये, आपल्या लक्षात नाही. आणि आपला प्रोडक्टिव्ह टाइम हा जातो कुठे? अनप्रोडक्टिव्ह टाइम मध्ये जातो. मी याच्यावरती पण खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार होतो, पण आता तेवढा टाइम नाही घेणार मी तुमचा. प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह टाइम खूप जास्त महत्वाचे आहे. आपला टाइम जातो कुठे याचा विचार करा. त्यामुळे टाइमपास करणं आजपासून बंद करा. बंद म्हणजे पूर्ण बंद करा, की जेणेकरून तुम्हाला प्रोडक्टिव्ह टाइम वाढेल आणि प्रोडक्टिव्ह टाइम तुम्हाला तुमच्या बिझनेसला ग्रोथ कडे घेऊन जाईल. नो प्रायोरिटी वर्क. आज तुम्हाला ज्या गोष्टींना प्राधान्य द्यायचंच नाहीये त्या गोष्टी पहिल्या बाजूला करा. आणि बरेचसे लोक नॉट प्रोडक्टिव्ह गोष्टींना प्राधान्य देतात. काय करतात? प्राधान्य म्हणजे काय? प्रायोरिटी देतात आणि ठरवतात की नाही मला याच्यापेक्षा हे करणं गरजेचं आहे. म्हणजे आपली जर एखादी मीटिंग चालली आहे, लक्षात घ्या, आपले सिनियर बोलतायत आणि सिनियर म्हणतायत की असं असं सगळं प्लॅनिंग करायचं आपल्याला, आणि डाऊनलाईनच्या एका व्यक्तीचं फोनमध्ये काहीतरी चाललंय किंवा त्याला फोन येतोय आणि तो बाहेर जातोय. हे पूर्णपणे बंद करायचं. पूर्ण सिरियसली तुम्हाला या बिझनेसकडे बघायचं. जर हे बघू शकलात तर तुम्हाला जबरदस्त त्याचे रिझल्ट बघायला मिळणार आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला प्रायोरिटी ठरवायला लागते. नॉट प्रायोरिटी वर्क तुम्हाला बाजूला करायचे. बाजूला करा, ते मोकळ्या फावल्या वेळेत करा. पण तुम्हाला तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक आहेत, ज्या तुम्हाला नॉन प्रोडक्टिव्ह आहेत, जिथून तुम्हाला काडीचाही फायदा होणार नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजपासून बंद करायच्या आहेत. का सगळे तयार? सगळे तयार आहेत का? मला चॅट बॉक्स मध्ये टाका पटकन. 37, 36.
ह्या सगळ्या गोष्टी न करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर तुम्हाला सक्सेस मिळेल. अपेक्षा ठेवू नका की 1 तास काम करून तुम्हाला महिन्याला 1 लाख येतील. स्वप्नात पण नाही येणार. स्वप्नात पण नाही येणार. प्रोडक्टिव्ह टाइम वाढवा. टाइमपास बंद करा. स्किल्स डेव्हलप करा. क्रॉस लाईन सोबत बंद करा बोलणं आणि आपल्या डाऊन लाईन सोबत बोलायला सुरुवात करा. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही बारकाईने विचार केला तरच तुमचा बिझनेस डेव्हलप होणार आहे. प्रॅक्टिकली विचार करा. हे पॉइंट्स हे प्रॅक्टिकली युजफुल आहेत. जर तुम्ही आज सुरुवात केली तरच तुम्हाला त्याच्यामध्ये बदलाव करता येतील. नाहीतर नाही येणार. नाहीतर मग सिनियर आला, एखादा ट्रेनर आले, एमडी आले, कंपनीचे एमडी आले, ओरडा करून गेले. तुम्हाला जर ठरलंच नाही, तुमचं फिक्स नाहीच आहे, तर तुम्ही काहीच नाही करू शकत. ओके. त्यामुळे आजच्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी माझ्याकडून जे इनपुट्स तुम्हाला देता आले मी प्रामाणिकपणे तुम्हाला दिलेत. जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करेल, प्रामाणिकपणे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करेल, त्याचं 100% या बिझनेसमध्ये ग्रोथ झाल्याशिवाय राहणार नाही. ओके. त्यामुळे माझ्याकडून जे इनपुट्स तुम्हाला मिळाले ते नक्कीच युजफुल आहेत. मला माहिती युजफुल आहेत, तुम्हालाही माहिती युजफुल आहेत. जो व्यक्ती वापरेल त्याला बिझनेस ग्रोथ करता येईल, त्याला अचिव्हमेंट करता येतील, त्यालाच या गोष्टी या बिझनेसमध्ये एक चांगली मजल मारता येणार आहे. ओके. त्यामुळे माझ्याकडून जे मिळालं तुम्हाला ते नक्कीच स्वीकार करा. असं मी म्हणणार नाही. ज्यांना पाहिजे त्यांनी स्वीकार करा आणि ज्यांना वाटतंय त्यांनी स्वीकार करून मार्केटला कामाला सुरुवात करा. ओके. त्यामुळे माझ्याकडून जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी आता इथे तुमची माफी मागतो. एखादा शब्द चुकीचा आला असेल तर मी तुमची आज मनापासून माफी मागतो. पण मला एक गोष्ट प्रामाणिकपणे माहिती आहे की माझ्या एका शब्दामध्ये तुम्हाला एक गोष्ट अशी जाणवेल की ती तुमच्या प्रोग्रेससाठी होती. ओके. त्यामुळे माझे 2 शब्द मी इथे थांबवतो आणि माईक हँडओव्हर करतो माझे सिनियर अपलाईन, माझे लाडके मित्र मिस्टर प्रशांत राऊत सरांना. सो थँक्यू सो मच. आणि माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचे प्लॅनिंग खूप जबरदस्त आहेत. त्याच्याबद्दल प्रशांत सर तुमच्याशी कम्युनिकेट करतीलच, कनेक्ट करतीलच. पुढचे जबरदस्त प्लॅनिंग आपल्या संपूर्ण टीमसाठी प्लॅनिंग सगळं रेडी आहे. पण जो व्यक्ती स्वतःला तयार करायला, बदलायला तयार आहे, त्या लोकांसाठी हे सगळं प्लॅनिंग असणार आहे. ओके. सो माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय इस्लाम. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट टीम. थँक्यू सो मच. येस सर, थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त असं सेशन तुम्ही आता घेतलं. जे पॉइंट्स म्हणजे जे कमतरता आपल्या या टीम मध्ये जाणवती किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात जो नेटवर्किंग करतो किंवा समर्थ सक्सेस लाईफ बिझनेस मध्ये आपल्यासोबत कनेक्ट झालेला आहे, तर आपल्यासोबत कनेक्ट झालेला आहे, तर त्यांनी काय केलंय की ज्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्या त्याच्यात जर इम्प्लिमेंट केलं तर एक चांगलं बॉन्डिंग तयार होऊन टीम सोबत टीम सोबत काय होईल की कम्युनिकेशन होईल. आता होतंय काय की आता जो आपला गॅप आहे ना, कम्युनिकेशनचा गॅप आहे बरोबर सर्वांचा. जे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात ते आपण काय करतोय, आपण कुणासोबत शेअर करत नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आलेला प्रॉब्लेम आपण एक तर क्रॉस लाईन संघ किंवा डाऊन लाईन संघ बोलतोय, तेव्हा तुझा चेक कितीचा आला तर तो म्हणतो माझा 2000